So, good morning, student. Once again, we have one of the video for disaster management. You know very well, we have already studied what is disaster management, and you can see in this picture there are various disaster events like fire, floods, earthquake are there, heavy rainfall. So these are the disaster. We have already explained some disaster like earthquakes, floods, and here storms, forest. But now again there is a question arise. Yeah, we can say we repeat what is disaster management. All these are the disaster, and now what is disaster management? डिझास्टर म्हणजे आपण एखादी घटना म्हणू शकतो, आणि डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सो in your textbook, page number 28, they give a disaster management. Community participation and disaster management are closely related. Taking steps to prevent disaster, making plans to face disaster, and developing the capacity for that is called disaster management. आता आपल्याकडे एक सगळ्यात मोठी आपत्ती आलेली आहे, जे रोज तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचत आहात, टीव्ही मध्ये बघत आहात, इतर ठिकाणाहून तुम्हाला बातमी मिळतेच आहे. तर कोरोना संसर्ग ही सुद्धा एक आपत्ती आहे, आणि त्या आपत्तीचं आपण काय करतोय तर व्यवस्थापन करतोय, आणि दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. सो कोरोना इज ऑल्सो अ डिझास्टर, अँड मग डिझास्टर मॅनेजमेंटची व्याख्या कशी केली जाते तर टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स. डिझास्टरचा जो इफेक्ट आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर, त्याच्यापासून त्याच्या योजना बनवण्यासाठी, त्या आपत्तीला कशा प्रकारे तोंड दिलं जातंय त्याच्या योजना बनवणे, अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट, आणि त्याची क्षमता बनवणं, त्या क्षमतेचा विकास करणं, याला आपण म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट. टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. तर आपल्याला डॅमेज जर कमी करायचं असेल नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर पासून, आणि त्याचा जर बचाव करायचा असेल तर काही इमर्जन्सी प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं, ते या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येत असतं. नाव इट इज ऑलवेज रिमेंबर कोट हिअर, ड्युरिंग अ डिझास्टर helping and supporting each other is our moral responsibility. So it is our moral responsibility in disaster or during disaster we should help to or support others. Okay. Now here remedial and preventive measures are given. I think there are homework for you. अँड यू हॅव, तुम्ही तो अभ्यास केलेला पण असेल, तिथं मी रिमिडियल मेजर्स तुम्हाला लिहायला सांगितले होते. सो दीज आर द रिमिडियल मेजर्स ऑर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स टू ओव्हरकम अ क्रायसिस ऑर डिझास्टर. म्हणजे बचाव कसा आपण करू शकतो किंवा कशा प्रकारे त्याचा धोका आपण कमी करू शकतो, तर या बाबीचा तो एक व्हिडिओ एक होमवर्क तुम्हाला मी दिलेला होता. त्याच्यात 1 ते 9 पॉईंट्स दिलेले आहे. तर ते हे 1 ते 9 पॉईंट्स म्हणजे आपण कशा प्रकारे डिझास्टर पासून बचाव करू शकतो तर ते या ठिकाणी दिलेले आहे. वन बाय वन वी कॅन टेक द पॉईंट. कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन. आपण वेळोवेळी टीव्ही रेडिओ बघितला गेला पाहिजे, त्यातल्या बातम्या वाचल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे.
सेकंड नंबर आहे यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल. बॅटरीचा ऑपरेशन असेल रेडिओ किंवा मोबाईलचा आपण वापर केला पाहिजे. हीड द वॉर्निंग इश्यूड बाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. जे हवामान खात्याकडनं वेळोवेळी सूचना येतात त्याचं आपण लक्ष ठेवले पाहिजे, त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. IMD इन्फॉर्मेशन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट केली पाहिजे वेबसाईटला. लँडस्लाईड ऑकर इन हिली एरियाज ड्यू टू क्लाउड बस्ट और हेवी रेन. ऑन सच ऑकेजन डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ द हिल. कधीही टेकडीच्या पायथ्याशी आपण शेल्टर किंवा आसरा घ्यायला नको, कारण बऱ्याच वेळेला लँडस्लाईड होतात. त्यानंतर 6वा पॉइंट आहे ड्युरिंग फ्लड डू नॉट लिंगर इन हाऊसेस और एरियाज ऑन रिव्हर बँक. ज्यावेळेला फ्लडची सारखी सिच्युएशन असते त्यावेळेला नदीच्या काठी आपण जायला नाही पाहिजे. बऱ्याचशा वेळेला असं आपण त्या ठिकाणी जातो, सेल्फी काढतो किंवा पाण्यात उतरतात, बरेचसे प्रवाहामध्ये उतरतात किंवा रस्ता बंद असेल तर आपण त्या ठिकाणी आपली व्हेकल घेऊन जातो. तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. नंबर 7 आहे ड्युरिंग अँड अर्थक्वेक रोड स्प्लिट्स ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक गेट uprooted. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. आपण रस्त्याने जात असताना जर भूकंप आला तर त्यावेळेला काळजी घेतली पाहिजे. 8 नंबर आहे टेक शेल्टर इन रिलीफ टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन, फूड पॉकेट, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड. रिलीफ कॅम्प्समध्ये आपण गेलं पाहिजे, तिथं मदत घेतली पाहिजे. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज फायर एक्सटिंग्विशर वेन इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. फायरच्या वेळेला आगीचा प्रतिबंध करण्यासाठी काही फायर एक्सटेन्शन ठेवलेले असतात, त्या ठिकाणी आपण गेले पाहिजे. हे बघा, हे रिमेडियल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी रिलीफ कॅम्प दाखवलेला आहे लेफ्ट साईडला आणि मध्यभागी दाखवलेल्या फायरच्या संदर्भामध्ये फायर एक्सटिंग्विशर आणि राईट साईडला दाखवलेले अर्थक्वेक आला तर कशा प्रकारे काळजी घेतलेली आहे त्या ठिकाणी. सो नाव इथे शेवटी जर तुम्हाला फर्स्ट एड दिसतोय तर फर्स्ट एड ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके.